मी आहे ना हे शब्द कानावर पडताच भीती निघून जाते, आत्मविश्वास वाढतो, धैर्य वाढते, एक वेगळीच शक्ती मनात साठवल्यासारखी होते. अडचणींवर मात करण्याची, वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची. कुणीतरी आहे माझी काळजी घेणारं, मला समजून घेणारं, मला व्यक्त करणारं, मी न बोलताच माझा चेहरा वाचून घेणारं. पण तू हो पुढे, खचून जाऊ नको, सावर स्वतःला, सांभाळ स्वतःला, मी आहे ना हे म्हणणारे शब्द पडद्याआड झाले तर? मी नेहमी तुझ्यासोबत सावलीसारखा राहील असं म्हणणारा ढगाळ झाला तर? मग मी आहे ना हे मला कुणी ऐकवावं? तेव्हा मला स्वतःला सावरून हे शब्द मी आहे ना हे मला आता स्वतःला स्वतःसाठीच म्हणावे लागतील. आयुष्य प्रत्येकासाठी सोपं नसतं. जीवनात खूप चढ-उतार येत राहतात. हिमतीचे धडे देणारे शब्द जेव्हा कानावर पडत नाही, आधाराची दोरी जेव्हा हातातून निसटून जाते आणि दुःख वाटायला येतं, तेव्हा हे आयुष्य, हे जीवन उभ्या डोंगरासारखं वाटतं. मग हा डोंगर भरलेल्या डोळ्यांनी चढायचा का? मग तर तो चढणं अजूनच कठीण होईल, जीवन जगणं असह्य होईल. थेंबांची गर्दी मनातच साठवायची का? तर नाही. थेंबांची गर्दी मनात साठवायची नाही. रडून घ्यायचं, खूप रडून घ्यायचं. अश्रूंना वाहू द्यायचं, अश्रूंना निघून जाऊ द्यायचं. आणि मग मनाला सावरायचं, सांभाळायचं स्वतःला. कारण आता मी आहे ना हे मला माझ्यासाठी तर म्हणावंच लागेल, पण मी आहे ना हे मी माझ्या जवळच्यांसाठी सुद्धा म्हणू शकेल, इतकं मला स्वतःला आता खंबीर करावं लागेल. तुला काय पाठबळ लागतं ते मी पुरवेल. पैशाची अजिबात काळजी करू नको. तू फक्त शिक, समोर जा, तुझं लक्ष गाठ, आपल्या पायावर उभा हो, नाव कमव. असं धाडस बांधणारा आधारस्तंभ जेव्हा माझ्या आयुष्यातून ढासळून जातो आणि जबाबदारी माझ्यावर येते आणि मलाच माझ्या जवळच्यांना पाठबळ पुरवावं लागतं, त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं व्हावं लागतं, तेव्हा तो विश्वास मी आहे ना हे ऐकताना जेव्हा मला वाटायचा माझ्या आधारस्तंभावर, तोच विश्वास जेव्हा मी माझ्या जवळच्यांना म्हणतो की मी आहे ना, तेव्हा त्यांना सुद्धा वाटायला हवा, इतकं मला स्वतःला परिपक्व करायचं आहे. सर्व चुका पदरात घेणारी, हट्ट पुरवणारी, लाड पुरवणारी, माया करणारी, माझ्या पाखराने आकाशात उंच भरारी घ्यावी म्हणून नवनवीन धडे शिकवणारी, कुठे इजा झाली तर मायेची फुंकर मारणारी, तुम्ही जर कुठे माघार घेतली तर घाबरतोस कशाला, मी आहे ना असं म्हणत 2 पावले समोर येणारी, कमरेला पदर खोचून म्हणणारी की घाबरू नको, धीर देणारी. ही माया जेव्हा आयुष्यातून हरवून जाते आणि आपल्याला अशा वळणावर सोडून जाते की आता कोणीतरी आपल्याकडूनच आशा ठेवावी मायेची आणि त्यांना बघून आपल्याला सुद्धा मायेचा पाझर फुटावा. मग अशा वेळेला जी माया मी अनुभवली, तीच माया माझ्या धाकट्यांनी, माझ्या जवळच्यांनी माझ्याकडून अनुभवायला हवी. इतकं प्रेम मी आहे ना या शब्दात मला त्यांना द्यायचं आहे. 7 जन्माची साथ आहे आपली, 7 जन्माचं नातं आहे. हे नातं अतूट आहे. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तुला काय हवं काय नको मला सांग. तुला मी काळीचाही त्रास होऊ देणार नाही. तुझ्या इच्छा, आकांक्षा मी सगळ्या पूर्ण करेल. असं म्हणणाऱ्याची साथ अचानक सुटून जाते. तुझ्या हातात माझा हात असू दे, आयुष्यभर मला तुझी साथ असू दे. गुलाबांच्या पाकळ्यांसारखी हसत दिसेल नेहमी, फक्त रडली की माझे अश्रू तुझ्या डोळ्यात दिसू दे. असं म्हणत आशेने एकटक बघणारी ती नजर सुद्धा आयुष्यातून निघून जाते. आणि अशा वेळेला मन खचून जातं. किती रडावं, मनाला कसं सांभाळावं. अशा वेळेला ज्या गोड आठवणी आपण सोबत असताना अनुभवल्या आहेत, जगल्या आहेत, त्या गोड आठवणींना आठवत जायचं, खूप खूप आठवायचं आणि त्या गोड आठवणींना आठवून हसायचं, चेहऱ्यावर हसू आणायचं आणि या आयुष्याला जगायचं. तेव्हा मी आहे ना हे शब्द खूप मोठे आहेत. या शब्दांच्या मागचं गांभीर्य समजून घ्या. हे शब्द ऐकताना धीर देणारे वाटतात, पाठिंबा देणारे वाटतात. हे शब्द बोलताना फार जिम्मेदारीचे आहेत, जबाबदारीचे आहेत. ही जबाबदारी
जर तुमच्यावर आलेली आहे आणि जर ती तुम्ही आनंदाने स्वीकारली आहे, तर स्वतःला परिपक्व बनवा. त्या जिम्मेदारीला न्याय द्यायचा, मी आहे ना या शब्दाला न्याय द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करा. इमोशनली स्ट्रॉंग बना. खचून जाऊ नका. स्वतःला सांभाळा, सावरा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. थँक यू.